तर आता आपण इकडे पापलेट फ्राय करायला घेतलाय. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता वाजले सकाळचे 11:15 आणि आपण उठलोय. इवू पण इकडे उठली आहे बघा. इवूचं पण मस्तपैकी फीडिंग वगैरे करून झालंय. मम्माने तिला चेंज वगैरे केलं आणि इकडे आणून ठेवलंय. आपण जस्ट आत्ताच उठलो, जस्ट तोंडावर पाणी पण नाही भरलंय. आपण उठलोय जस्ट आणि इकडे आलो तर बघितलं तर इवूला इकडे ठेवलेलं आणि मम्मा इकडे जेवणाची तयारी करते. कारण का आज आपण बनवणार आहोत फिश खाणार आहे ना लवकर. आज मम्मा फिश खाणार आहे, मम्माचं फेवरेट. तर आपण त्यामध्ये पापलेट आणि प्रॉन्स घेऊन आलो. तर आपण कालच ते क्लीन वगैरे करून मॅरिनेट करून ठेवले. तर आता मम्माला फक्त बनवायचं आहे आणि त्याच्यासोबत आपण काय खाणार आहोत बघूया. ते काय अजून डिसाईड नाही केलं. तर बघूया आता मम्मा इकडे मम्माचा जेवणाचं आवरेल पटापट. आपण इवूवर इकडे बसूया, मग बघूया आजचा दिवस आपला कसा जातो. तर प्रॉन्स सुकासाठी मम्मा इकडे प्रिपरेशन करते आणि इकडे इवूचा खाऊ रेडी आहे. तर आता आपण थोडा वेळ थंड करायला ठेवला आहे तो. तर तिचा खाऊ थंड झाला की आपण तिला आता भरवणार आहेत. मम्मा तिथपर्यंत जेवणाचं आवरेल सगळं, आपण तिला खाऊ भरून घेऊया. तर चला. आणि आता वाजलेत 12:15. आज तिला लवकर आपण खायला घालतोय कारण का खूप झोपायला आली आहे. लवकर तिला झोप आली आहे रे. पण हो करतो स्टार्ट. तर चला आता आपण इवूला भरवूया. ते थोडं थंड व्हायसाठी थांबूया, मग थंड झालं की भरूया. मग बघूया इवूला झोप आली तर इवू झोपेल, नाहीतर मग आपण तिला आंघोळ वगैरे घालूया 1 वाजता आणि मग आपलं तेच सेम रुटीन. इवूला भरवतो. तिला झोप बघा किती आली आहे. तर इवूचं आता खाऊन झालंय आणि इवूने आता जेवढं आपण घेतलेलं ना तिला एक 10 चमचे 10-11 चमचे वगैरे तिने खाल्लाय आणि ती एकदम पोट भरलंय तिचं असं वाटतंय आता. आणि तिला झोप पण खूप आली आहे. आता थोड्या वेळ आपण तिला इकडे असं बसवणार आहे कारण का थोडंसं आता खाल्लंय तर थोडंसं डायजेस्ट होईल. त्याच्यानंतर आपण तिला स्वेडल करून लगेच झोपवणार आहोत. मग बघूया ती किती वाजता उठते, मग तसं तिचं पुढे पुढे करूया. कारण का आज आपण तिला ॲक्च्युली थोडंसं लवकर दिलं खाऊ करायला. कारण का रोज कशी ती 11 वाजता झोपते, पण आज झोपली नाही ना. तर विचार केला की पहिला तिला खायला देऊया मग झोपवूया. मग कसं पुढे थोडा टाईम आपला प्रॉपर चालेल, नाही तर मग कालसारखंच परत पूर्ण टायमाची वाट लागेल. तर आता केलं इवूला स्वेडल आणि आता आपण तिला झोपवणार आहोत. मग बघूया आता किती वाजता उठते इवू. तर आता आपण फ्रेश वगैरे झालो आणि मम्मानी इवूला पण झोपवलं आणि मम्माने इकडे प्रॉन्स पण रेडी केले. इकडे आता ते शिजत आहेत. 5 मिनटं लागतील, म्हणजे मगापासून शिजत होते. तर 5 मिनटं लागतील. 5 मिनटामध्ये आपला प्रॉन्स पण रेडी होईल. आणि मम्मा इकडे झोपली आहे आणि टाईमपास करते कारण का हे व्हायला थोडा टाईम लागत होता ना, म्हणून मम्मा तिकडे पडली आहे. आणि ह्याच्यानंतर फक्त आपल्याला मच्छी फ्राय करायची बाकी असणार आहे, पापलेट. ते आपण जेवतानाच फ्राय करून घेणार आहोत. तर चला आता इवू झोपली म्हणून हे कामं पटपट झाली. आणि आज आपल्याला घरातली क्लिनिंग पण करायची आहे, पण ते आता नाही करणार. इवू जेव्हा आंघोळ वगैरे करून झोपेल ना तेव्हा करणार आहोत. म्हणजे कसं आपण पूर्ण रूम आपल्याला खाली भेटेल आणि पटपट आपण करून घेऊया. तर चला आता तर आपण फ्रेश वगैरे पण झालं. मम्मा आली आता प्रॉन्स बघायला. मम्मा झाले असतील काय? हां हे बघा. ही बघा कुठे आली आहे बघा. इवू असं तुटली आहे. एक साईडला आली आहे. ओपन करूया आपण तिला आता. ओपन करूया. हे बघा आता मस्त किती फ्रेश उठली आहे बघा. हाय इवू. इवू नुसतं चढतोय वरवर. आता इकडे इवूला बसून खेळवतो आम्ही. हे बघा, कारण का आपलं जेवण तर सगळं झालं आहे. फक्त आपल्याला फिश फ्राय करायचे, ती पण जेवणाच्या वेळेस करायचे. तर आता काय टाइमपास नाही, तर इकडे मम्मा आज फुल टाइम इवू सोबत खेळणार आहे. मम्माला भेटत नाही ना खेळायला.
आज सगळ्यांना हॅपी मदर्स डे. हो, आज सगळ्या मॉम्स लोकांना हॅपी Happy मदर्स डे. Mother's सगळ्या जे पण आपल्या मम्मी लोक व्हिडिओज बघतात त्यांना हॅपी मदर्स डे. येस. इवाकडून पण. आणि जे फर्स्ट टाइम मॉम म्हणले त्यांच्यासाठी तर खूपच स्पेशल आहे हा दिवस. तर आता हिवूला इकडे ठेवलंय आणि मम्मा इकडे बसणार आहे कारण का मम्माने ना तिकडे फ्राय करायला ठेवलंय. बघा तुम्हाला दाखवायचं. ते आपले प्रॉन्स फ्राय होतात. कारण का हिवूला थोडा टाइम आहे ना म्हणजे आंघोळ वगैरे करायला. तर आपण बोललो की प्रॉन्स फ्राय करून घेऊया. मग असंच थोडं खाऊया प्रॉन्स वगैरे. मग त्याच्यानंतर हिवूला आंघोळ घालूया. काय लागतो? कारण का आपण ऑलरेडी फिश फ्राय खाणार आहे ना, मग जास्त फ्राय नको. कारण का लोक पण जास्त पीस खात नाही प्रॉन्सचे. ऑलरेडी ग्रेव्हीमध्ये पण असणार आणि फ्राय पण असणार. म्हणून बोललो की चल फ्राय आपण करूया आणि खाऊया. तिथपर्यंत इवू हाय. आपण इवूला पण इकडे बघतोय, त्याच्यासोबत खेळतो पण आहे. आणि मम्मा आता गेली आहे तिकडे प्रॉन्स करायला. तर चला आता आपण प्रॉन्स खाऊया. खेळत असते बघा. तिचे टॉयज इकडे तिकडे ठेवलेत म्हणजे ती स्वतःहून काय ना काहीतरी घेते, खेळते. फक्त आपण तिच्या बाजूला बसून राहायचं. तर आता इवूची आंघोळ वगैरे झाली आहे. तिला चेंज वगैरे केलंय, फ्रेश केलं एकदम मस्त. टिक्का वगैरे लावलाय मम्माने तिला, तेल वगैरे लावलं एकदम. बघा किती मस्त गोड वाटतं. तर आता तिला आली आहे खूप झोप. तर आता तिला आपण स्वेडल करणार आहे. मम्माने तिला फिडिंग वगैरे पण केली आहे. तर चला आता तिला स्वेडल करूया आणि झोपवूया. तर इवूला आता केलंय स्वेडल आणि मम्माने आणलं इकडे तिला झोपवायला. कारण का आपण इकडे तिला स्वेडल केलेलं तेव्हा ती ऑलमोस्ट झोपलेली. तर मी बोललो पटकन झोपूया. मग तिकडे गेल्यावर ती लगेच उठली. तर आता मम्मा तिला झोपवते. थोड्या वेळात झोपेल ती. आणि मग आपण इकडे मच्छी फ्राय करायला घेणार आहे. मम्माने इकडे डाळ पण ठेवली आहे. तर आपल्याला बघायला सांगितलं आहे. डाळ झाली की गॅस बंद करूया. मम्मा आली की मग मच्छी वगैरे फ्राय करायला घेऊया आणि मग जेवण करूया. तर आता आपण इकडे पापलेट फ्राय करायला घेतलं आहे. आणि आपण इकडे रोटी पण ऑर्डर केली आहे. तर रोटी आली आहे. तर पापलेट फ्राय झाला. आता पापलेट फ्राय झाला की आपण जेवण करायला बसणार आहोत. तर चला आता लवकर करूया ते. आणि आपलं ऑफिस पण स्टार्ट झालं. आपल्याला ऑफिस पण करायचं आणि सोबत जेवण पण करायचं. चला पटपट होईल ते झालं की मग आपण बसूया जेवण करायला. तर बघा आपली प्लेट आता रेडी आहे. इकडे प्रॉन्स आहे, आपण रोटी मागवली आहे, डाळ आहे आणि इकडे फ्राय पापलेट आहे. आपण एक चीज नान पण घेतलेला आहे आणि इथे मम्माची प्लेट आहे. तर आपण पापलेटवर मस्त निंबू टाकूया. आणि हे बघा इवा उठली आहे. खूपच मस्त झोपली. तर खूप मस्त झोपली. एवढ्या वेळ झोपली की म्हणजे तिला आम्ही झोपवलेला 2:30 आणि आता 6:30 वाजल्या आणि आत्ता उठली आहे ती. मी 2 वेळा येऊन चेक करून गेलो की ती उठली की नाही पण नव्हती उठलेली. शेवटी आत्ता उठली आहे. मस्त झोपली. हे बघा हाय. ते हात पण अजून बाहेर नव्हते काढलेले. काय मस्त वाटतं एकदम. ऊन नाही आहे एकदम आणि एकदा असं दमट क्लायमेट झालं. आता संध्याकाळ होत आली आहे ना. सनसेट झाला नाही तिकडे आहे पण तो ह्याच्या पाठी आभाळाच्या पाठी आहे. इकडे बघा मम्मा इकडे घ्या बसले. हे बघा सेम टू सेम दिसतात ना. छोटी मम्मा आणि मम्मा. डोळे बघा दोघांचे. तर आता इवूचं मस्त फिडिंग वगैरे झालं आहे आणि मम्माने तिला इकडे ठेवलं आहे आणि आपल्याला कॉफी पण दिली आहे. बिस्किट खातोय आणि मम्मा इकडे कपडे सुकत घालतोय. मम्माने कॉफी पिऊन पण टाकली. मम्मा फास्ट आहे ना. आणि आपण इकडे इवूला बघतोय. इवूला कधी खाते बघा. चला पटपट कॉफी पिऊया आणि जाऊया. मम्मा बघेल. मम्मा इकडे कपडे सुकत घालता बघेल तिला. तर आता इवूला फ्रेश केलं आणि रेडी केलं आणि आपण पण रेडी झालं. आपण जरा खाली चाललंय मार्केटमध्ये सगळ्या भाज्या वगैरे घ्यायला आठवड्याच्या. तर चला आता जाऊन येऊया. इकडे खालती फंक्शन पण आहे
काल पण होता तर काल आपल्याला जाता आलं नव्हतं, पण आज जायलाच लागणार आहे कारण का आपल्याकडे भाजी वगैरे नाही तर मग ऑनलाईन ऑर्डर करायला लागेल. तर त्यापेक्षा आपण जाऊन येऊया पटकन, इकडे जवळच आहे. तर बघूया किती वेळ लागतो, जाऊन तर येऊया आता. हे बघा तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. हे बघा काल पण असंच होतं म्हणून काल आम्ही रिटर्न गेलो, पण आज काय ऑप्शन नाही आहे. ॲक्च्युली ना कुठल्या तरी पॉलिटिशियनचं लग्न आहे, तर त्याच्यामुळे ना ही त्यांच्या लग्नाला लोकांची गर्दी आहे. येताना तर आपल्याला या रोडने यायलाच नाही पाहिजे, दुसऱ्या रोडनेच यायला पाहिजे. मी बोलत होती दुसऱ्या रोडने जायला. हो लाखू बोलत होता, पण मी बोललो एवढं नसेल. पण ही तर बघा कधीपासून लाईन आहे, जिथून आपण उतरलो तिथूनच पूर्ण लाईन आहे. हे बघा तर ती गर्दी जिथे आहे ना तिथे हे सगळं चालू आहे फटाके. ॲक्च्युली लग्न आहे इकडचं, पॉलिटिशियनचं लग्न आहे म्हणून ती एवढी गर्दी आहे तिकडे. काय मस्त वाटतं ना. तेव्हा तिकडे लग्न आहे, हे दिसतंय तुम्हाला, हे इकडे रिसॉर्ट आहे इकडे आहे. तर आपल्याला ऑफिसचं काम खूप असल्यामुळे काय उठता आलं नाही. आता मम्मानी इगूला मस्तपैकी उठवलं वगैरे. हे बघा आणि आत्ता उठली आहे, 15-20 मिनिटं झालं. आता तिचा खाऊ पण स्किप झाला कारण का आपण तिला फ्रूट ज्यूस देतो तो पण स्किप झाला. तर आता आपण तिला डायरेक्ट खायला देणार आहे डाळ भात. आता थोड्या वेळाने ते करू कारण का जस्ट उठली आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.